हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण पुंडरीक वरदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज. देऊळाच्या कळशी नांदे करशी, तया गातली पुसी योगेश्वरी. दिवसा चांदणे रात्री पडे उष्ण, कैसेनी कठीण तत्व झाले. ऋषी म्हणे चापे कळी काळा पायी कापे, प्रकाश दीपे निघून जाय. ठाईंच्या ठाई असे पाहता न दिसे, मनाच्या दारसे एक होय. एकटे एक वले, वायाची पै गुंपले. मुक्त पै झाले वरिले सहज असे. वैकुंठ अवीट असोनी प्रगट, वायाची आडवाट मुक्ताबाई म्हणे. प्रवचनाला घेतलेल्या विषयापैकी कालच्या प्रवचनापर्यंत 3 चरणाचा अर्थ आपल्या झाला आहे. पुढच्या चरणात मुक्ताबाई म्हणतात, ठाईंच्या ठाई असे पाहता न दिसे, मनाच्या दारसे एक होय. मुक्ताबाईंनी त्या विचारलेल्या प्रश्नाला इतका अप्रतिम उत्तर दिले की अरे, जो भगवान बघायचा आहे तो बघायला कुठं जावं लागत नाही. बसलेल्या जागी त्याची अनुभूती घेता येते, कारण तो सर्व व्याप्त आहे पण तो दिसू शकत नाही. असं चांगदेव 65च्या पहिल्या ओळीत ज्ञानेश्वर महाराज सांगतात की स्वस्ति श्री वटेषु लपोनी जो जगदा वासू. सर्व व्याप्त असूनही आम्हाला का दिसत नाही? त्याचं कारण असं आहे, आमची दृष्टी ही चर्मदृष्टी आहे. चर्मदृष्टीनं भगवान दिसत नाही. ती अखंड नामस्मरणाच्या योगे ज्यावेळेला ज्ञानदृष्टी बनेल, कारण मी 2 दिवसापूर्वी सांगून राहिलो की ज्या दृष्टीनं आम्ही बघतो तो मुळात डोळा आहे. डोळ्यात एक बाहुली आहे आणि बाहुलीच्या मागे एक ज्योत आहे. म्हणून त्याला आधारही मी काल सांगून राहिलो होतो. ती ज्या वेळेला ज्योत इंद्रियाशी तादात्म्य होईल आणि बुद्धीला त्याचं ज्ञान होईल, त्यावेळेस अखंड चिंतनानं ही ज्ञानदृष्टी प्राप्त होते. आणि त्या ज्ञानदृष्टीच्या योगे सर्व व्याप्त असलेल्या परब्रह्म स्वरूपाची अनुभूती प्राप्त होते. असं आज जे शंकराचार्य म्हणतात, सर्वं खलुविदं ब्रह्म. सर्व व्याप्त आहे, पण ते होण्यासाठी तेवढी आमची साधना व्हायला पाहिजे की नाही? बघा, विचार करून. आम्हाला काल अनुग्रह झाला नाही, आज साधना झडली, उद्या आम्हाला ब्रह्मसाक्षात्कार पाहिजे, एवढा सवंगही परमार्थ नाही आहे. समर्थ म्हणतात, चणे खावे लोखंडाचे, मग ब्रह्मपदी नाचे, असं महाराज सांगतात. त्याला एक दृष्टांत सांगतो. ज्या वेळेला कल्याण स्वामींची तयारी व्हायला लागली आणि कल्याण स्वामींना साधनेत काही दिसेना, त्यांनी समर्थांना विचारलं, महाराज माझी साधना चालू आहे पण मला काही. समर्थ हसले आणि समर्थांनी त्यांना एक क्रिया सांगितली. क्रिया काही तर सांगणार नाही, कारण ही कुठल्याही ग्रंथात क्रिया सांगितलेली नाही, पण क्रिया आहे. दासबोधात या क्रिया सगळ्या सांगितल्यात, पण क्रिया सांगितली ना, अनुभूती सांगितली, पण त्या क्रिया आहेत. मी परवा दिवशी सांगून राहिलो, एकंदर 84 प्रकारच्या क्रिया आहेत. त्यातली 3री क्रिया आहे
त्यांनी सांगितलं साधनेला बसताना एवढी फक्त 2 वेळा तू क्रिया कर, पण उद्या लगेच नाही. कारण या क्रियेच्या योगे अंतरंगात काही बदल व्हायला पाहिजे की नाही. आणि तो बदल आमच्या अखंड साधनेच्या योगे प्राप्त होतो. आणि ज्या वेळेला अखंड साधनेनं ही क्रिया सुरू राहत होती, म्हणून या क्रियेला सुद्धा नियम आहेत. बसताना एकदा आणि उठताना एकदा क्रिया करायची. म्हणजे 2 मिनिटात उठायचं नाही आहे. कारण योगशास्त्रामध्ये किंवा भक्तिशास्त्रामध्ये असा नियम आहे, साधनेला बसल्यानंतर साधनेची बैठक पूर्ण होईतोपर्यंत आसन हलवू नये. आसन म्हणजे बसायला घेतलेलं नव्हे, आसन म्हणजे मांडी. मग आता पुढं प्रश्न आहे की बैठक किती वेळाची असते. बैठक असते 60 मिनिटाची एक. आम्ही 60 सेकंद बसणं कठीण, आणि त्या 60 सेकंदामध्ये 27 वेळा मांडी बदलणार. आमचा देह स्थिर झाला का मन स्थिर झालं. ही ज्यावेळेला क्रिया व्हायला लागते त्यावेळेला त्याची अनुभूती आत आहे. कारण आतनं ज्यावेळेला बदल व्हायला लागतो त्यावेळेला त्याची अनुभूती घेता येते. पण बैठक होणं फार महत्त्वाची आहे ना. मी एक दृष्टांत सांगतो तुम्हाला. माझं तर म्हणणं असं आहे की असं भांडण प्रत्येक घरात व्हावं. आता भांडण पुढं आहे. केशव स्वामी आणि त्यांची पत्नी आनंदीबाई. केशव स्वामी महास्थूल होते आणि आनंदबाई त्यापेक्षा स्थूल होत्या. पण केशव स्वामी एकदा बैठकीला बसले की ते कमीत कमी 12 तास उठायचे नाहीत. आणि आनंदीबाई साधनेला बसल्या की 14 तास उठायचे नाहीत. आणि दोघात भांडण लागायचं. 2 तास तुमचे कमी का झाले. बघा विचार होते का घरात कुठल्या भांडण. नाही होणार, कारण साधनेच कोण करत नाही. कारण साधनेमध्ये लय लागल्यानंतर ही अनुभूती आहे. आता प्रश्न आहे, कारण केशव स्वामीचा आणि आनंदबाईंचा एवढा मोठा अधिकार आहे की मारुतराज त्यांची सेवा करत असत. एवढा अधिकार आहे. कारण वर्षातनं एकदा भाग्यनगरपासनं सज्जनगडावर चालत येत असत दोघं. त्यावर रस्ता वगैरे काही नव्हता. 8-10 दिवस लागायचे. तो केशवस्वामींना मूल नव्हतं. तो 3-4 दिवस झालं कुठेही खायचं, झाडाखाली झोपायचं, पुढं सरकायचं. तो एक दिवस भगवंतानं विचार केला यांची सेवा करावी. खूप चरित्र, कारण चरित्र मी लिहिले केशवस्वामींचं. अर्थात मी दुसऱ्याच्या नावावर छापले, माझ्या नाही. तर ते जात असताना एक दिवस सकाळी केशवस्वामी साधनेला बसलेले आणि मारुतराजानं बालवेश धारण केला आणि हाक मारली, आई म्हणले कुठे निघाला. आई म्हणल्यावर मातृत्व जागं झालं महाराज. ते म्हणले बाळ सद्गुरू समर्थांच्या दर्शनाला निघालोय, मी पण येतो म्हणले तुमच्याबरोबर आणि दोघांची सेवा करावी. केशवस्वामी म्हणले कशाला बैजा घेतली बरोबर. ते म्हणले असू दे, गडावर निघालाय. असं करीत करीत पळळीला आले. त्यावेळेला नागबुडी रस्ता होता पायवाट. मी त्या पायवाटेनेही आलो आहे. कारण मी 1948 सालापासून गडावर येतोय. म्हणजे मी काळ असा बघितला आहे, रामरायाच्या मूर्तीचा पुढचा दरवाजा नव्हता, समर्थांच्या समाधीला दरवाजा नव्हता. उन्हाळ्यामध्ये समाधीवर मोकाट कुठली झोपायची कुत्री, असा काळ मी बघितला आहे. आणि काय आणायचं तर खालनं आणायचं आपलं आपल्या घरणानं. तेव्हापासून मी येतोय. त्याची कारण मीमांसा वेगळी आहे, तो माझा आत्ताचा विषय नाही. तर ज्या वेळेला गडावर आले तेव्हा गड चढायला होईना. ते एकदा या 12 वर्षाच्या मुलांना आनंदबाईंना एकदा खांद्यावर घ्यावं
आणि केशव स्वामींना खांद्यावर घेऊन पायऱ्या चढाव्या. म्हणजे पायऱ्या नव्हतं, पाय चढावं. काही वेळेला दोघांनाही खांद्यावर घेतलेलं आहे. असं करीत करीत वेशीपर्यंत आले. आता पुढं जायचं तोपर्यंत समर्थांना कळलेलं. तोपर्यंत हे बालक म्हणले, आई लघुशंकेला जाऊन येतो, भयंकर लळा लागलेला, आणि आलोच म्हणले आत्ता. असं म्हणून पुढं जाणार एवढाच समर्थ आले. म्हणले वहिनी चलावं. केशवस्वामींना म्हणले चला. मागं काय बघताय? म्हणले आमच्याबरोबर एक बालक आहे. येणार नाही म्हणले ते बालक आता. म्हणले तुम्हाला माहीत आहे? होय म्हणले माहीत आहे. चला म्हणले दाखवतो. पेठेतल्या मारुतीजवळ आले. हा तुमच्याबरोबर आला होता म्हणले, तुमची सेवा यानं केली आहे. म्हणले असं कसं? बघा म्हणले, मारुतराजानं रूप पालटलं आणि बालवेश धारण केला. केशवस्वामी आनंदबाई रडायला लागल्या, प्रभू अरे आम्ही तुझी सेवा करायची का तू? ते म्हणले ज्या वेळेला तुम्ही पूर्ण अनुसंधानामध्ये असता तेव्हा तुम्ही माझं स्वरूप असता. मग त्या स्वरूपाची अनुभूती ठाईंच्या ठाई असे. मग त्याला पाहण्यासाठी तेवढी दृष्टी पाहिजे का नाही? ते क्रिया ज्यात ती क्रिया सद्गुरू कृपा प्रसादाने या देहात घडते. तो मार्ग आहे, ती क्रिया आहे. आणि त्या योगे या दृष्टी बदलते. सर्वागटी राम देहा देह एक प्राप्त होतो. किंवा जे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ते विश्वची माझे घर ऐसी मती जयाची स्थिर किंबहुना चराचर मीची झालो. तो विश्वव्याप्त असलेला परमात्म्याचा अनुभव आहे. मुक्ताबाई जनाबाईंचा एक अभंग आहे की देव खाते देव पिते देवावरी मी निजते. अरे जिथं बघेल त्याच्यात आहे. पण यासाठी ती निष्काम भक्ती घडली पाहिजे की नाही? कारण भक्तीत अनेक नारद भक्ती सूत्रामध्ये नवविधा प्रकार आहेत. पण त्यातही भक्तीचे प्रकार दोन आहेत. एक सख्य भक्ती आणि एक विरोध भक्ती. एखाद्या वेळेला सख्य भक्ती घडेल, पण विरोध भक्ती घडणं महाअवघड आहे. आणि विरोध भक्ती आत्तापर्यंत फक्त दोघांना चालवले, एक रावण आणि दुसरा कंस. त्याच्यासारखी भक्तीच जमणं, कारण भगवंताशी विरोध आहे. पण ध्यास किती आहे? मी पाणी प्यायला लागलो याच्यात तो राम येणार नाही ना. जेवायला बसलो यात राम नाही ना. केवढा ध्यास लागलेला असेल तो. ही विरोधाभक्ती एवढी त्याला तारक झाली. कारण आहे रामायणामध्ये सुंदर कथा आहे, नाही तो सांगतोचे. फक्त ज्यावेळेला शरपंजरी रावण पडला म्हणजे रणकंदनात, त्यावेळेला तो देह विसरलेला होता. त्यावेळेला लक्ष्मणाला सांगितलं प्रभूने जाऊन विचार म्हणले त्याला, माझं कर्तव्य आहे, मी क्षत्रिय आहे, तोही क्षत्रिय आहे. रणांगणात पडला म्हणून काय झालं? माझं कर्तव्य आहे, त्याला जाऊन विचार तुझी शेवटची काय इच्छा आहे काय? त्यानं विचारलं लक्ष्मणानं. रावणानं डोळे उघडले, हसायला लागला तो. लक्ष्मणानं विचारलं का हसत? अरे हा मर्यादा पुरुषोत्तम आहे. त्यावेळेस त्यानं सांगितले मग मला जे पाहिजे होतं, मला इच्छा राहिली नाही म्हणली त्याची. आता एकच इच्छा म्हणली. काय इच्छा होत्या म्हणली? समुद्र खारा पाण्याचा आहे, तो गोड्या पाण्याचा व्हावा. समुद्राचं पाणी उपयुक्त होत नाही, ते उपयुक्त व्हावं. आणि माझी लंका नगरी सोन्याची व्हावी. एकच माझी इच्छा पूर्ण झाली, ती म्हणजे लंका सोन्याची झाली. पण मी वास घालवू शकलो नाही समुद्रात. आता ही संपलं म्हणलं. माझी एकच इच्छा आहे, स्मरण करत त्याचं मला जाऊ द्या. लक्ष्मणाचे डोळे पाणावले. अरे विरोधी भक्ती केवढी! आम्हाला सख्य घडायची पंचायती, कारण आम्हाला राम आठवणंच कठीण. समर्थ म्हणत अरे शयनी राम नयनी राम कधी होईल? जवळ असून होत नाही, ठाईंच्या ठाई असे. मग कसं आहे ते होण्यासाठी ब्रह्मांड भरून असलेल्यामध्ये त्याच्यात गुंतवता आलं पाहिजे की नाही आम्हाला? आम्ही फक्त इकडं बघ तिकडं बघ, मूर्तीत आहे का? मूर्तीत आहे देव, पण मूर्तीची समरसता जोपर्यंत झालेली नाही तोपर्यंत ती प्रतिमा असते.
आणि ज्या वेळेला त्याच्याशी तादात्म्य पावतो त्यावेळेला फक्त चैतन्य दिसते. बघा विचार करून दृष्टांत सांगतो. आपल्या नित्य व्यवहारात वस्तू आहेत, त्यातली एक वस्तू अशी असते, बाहेरच्या वस्तूचा उपयोग नसतो, आतल्या वस्तूचा उपयोग असतो. दुसरी वस्तू अशी आहे, बाहेरच्याही वस्तूचा उपयोग आहे, आतल्याही वस्तूचा उपयोग आहे, पण मधल्या वस्तूचा उपयोग नाही. आपल्या नित्य व्यवहारात आहे. आता उत्तर कळलं कठीण सांगून टाकतो उत्तर. बाजारातनं बदाम आणले, पूर्वी बदाम मिळतात, बदाम मी मिळत नसे, मोलानं आणले, म्हणजे आणताना वजन कशा सगट आहे, वरच्या टर्फला सगट आहे. मग जोपर्यंत बदाम कुठंपर्यंत ठेवतो कपाटात, आतली वस्तू काढून घेतली नाही तोपर्यंत. आतली वस्तू काढून घेतली जरी त्याचं मोल मोजलेलं असलं तर ते टर्फल बनतं. तशी दुसरी वस्तू जर्दाळू, बाहेरची वस्तू उपयोगी आहे, आतली वस्तू उपयोगी आहे, पण मधली नाही. तसं जीव आणि शिव याच्यामध्ये जे ममत्व आहे ते टर्फल आहे. ते काढून टाकलं की जीव शिव ऐक्य झाले, जगब्रह्म दिसे, पशु पक्षी नाना योनी रामची अवगावासे, राममय वृत्ती झाली आता काय एवढे म्हणतात सब तुकोबर आहे. मग ही जी अनुभूती आहे ती ठाईच आहे, पण आम्ही आत कधी बघायला शिकलोय काय? आत आत्ता बघितलं तर काय आहे, रक्त रेत दुर्गंधी जंतू नरकमुताने भरली, एवढंच आहे. पण ज्या वेळेला अखंड नामस्मरणानं बघत राहतो त्यावेळेला अंतरंगामध्ये खूप आहे. बहुत मजा न रतनमो नाही सुख गरज न बनमो, सगळं आहे. पण ते आत पाहण्यासाठी ज्ञानदृष्टीचा प्रकाश पाहिजे की नाही आत. म्हणून सोयरबानाथ म्हणतात रे, अंतरीचा ज्ञान दिवा मालवू नको रे, हरिभजना वीण काळ घालवू नको रे. मग आमचं असं का होत नाही तर दोरीच्या सापा भिवूनी भवा भेटी नाही जीव शिवा. उपनिषदकारांचा दृष्टांत आहे, रज्जू सर्पात ज्ञानेश्वरीतही आहे. मग आम्ही जोपर्यंत भासमान वस्तूच्या मागं पळतोय तोपर्यंत आम्हाला देव दिसत नाही. देव आमच्याजवळच आहे. मग तो पाहण्यासाठी अखंड फक्त चिंतन पाहिजे. बरं अवघड नाही आहे. बाबा गर्जे म्हणतात अरे अखंड चिंतन चिंतिते मनी भगवंत, म्हणून तया समतंतो कवड यावुनी भाग्यवंत आवये संत नवलये संत धन्याचे कौपिमंत. मग अखंड चिंतन अवघड नाही आहे. बघा विचार करून केव्हा अनुभवता येईल. प्रत्येक कर्मामध्ये तो आठवला तर. उलट ते काम नाम आठवून जर केलं तर ते काम कधी निषिद्ध होत नाही. तरी कीर्तनाचे निनटनाचे नासिले व्यवसाय प्रायश्चित्ताचे, तिथे नामचे नाही पापाचे ऐसे केले गा. माऊली म्हणते किती सोपं आहे. परवा दिवशी संस्थांमध्ये कीर्तन होतं, तिथं हा विषय मांडला होता त्यांनी. ते काय म्हणले, सदा कसं घ्यायचं, तेव्हा त्यांनी एक दृष्टांत सांगितलं होतं. कणिक मळताय का नाही, घ्या ना म्हणले नाम. लाटताय ना, घ्या ना नाम. उलट तो पदार्थ ती वस्तू गोडीची चढते, कारण भगवत नाम आहे त्याच्यात. मग ते नामाची कारण रे महाभय नाम निवारण रे, नामे होय चित्तशुद्धी, नामे होय दृढबुद्धी, नामची कारण रे महाभय नाम निवारण रे. ती घेत राहिले की जो ठाईच्या ठाई असे, शोधायला जावं लागत नाही. देव येथे रे देव तेथे रे. दृष्टांत सांगतो, समर्थांना ज्या वेळेला कफाचा विकार झाला त्यावेळेला तांबूल खायला जाऊन तो राजवैद्याने. तो तांबूल करायचं काम बोळाराम करत असे आणि टाकायचं काम दुसऱ्या शिष्याकडे होतं. पण आपला स्थायी भाव काय आहे, आपण करायचं नाही आणि करणाऱ्याला करू द्यायचं नाही.
तसे या भोळारामाचे टिंगल करायचे. भोळाराम महाज्ञानी पुरुष आहे महाराज. का नाव भोळा आहे पण पूर्ण ज्ञानी आहे. ते समर्थांना पटलं नाही. समर्थांनी एक दिवशी रात्री 6-7 वेळा तांबूल खाल्ला आणि तो कप पडून पडून तस्त भरला होता. समर्थाने सांगितलं, कल्याणा त्या भोळारामाला बोलू रे म्हणले. त्या भोळारामाला बोललो. भोळाराम म्हणले, आज एक आणखीन एक काम करायचं. सांगा म्हणलं, आज्ञा आपली. म्हणले, आजचा दिवस तस्त तू स्वच्छ करून आण. पण आहे ज्या ठिकाणी कोणी बघणार नाही त्या ठिकाणी नेऊन टाकायचा. मी काल सांगून राहिले की सज्जनगडाचं क्षेत्रफळ 2.5 किलोमीटर आहे. आता इथं काय नाही म्हणून टाकावं. तिथं रामरायाचं दर्शन ठाईंच्या ठाई असे. संपूर्ण गडभर फिरला पण त्याला जागा दिसली नाही. त्यानं काय केलं, डोळे मिटले. आपण फक्त आठवण करायची, किळसवाणी काम आहे. त्यानं समर्थांची आठवण केली आणि ती सगळी घाट पिऊन टाकली. तोच शुद्ध करून आणून ठेवलं. समर्थ हसले, म्हणले, भोळारामा कुठं टाकलंस रे? ते म्हणले, महाराज सगळी गडभर बघितलो पण मला रामच दिसायला लागला. सत्य प्रचिती आहे की नाही? शेवटी म्हणले, पिऊन टाकलं मी. अरे घाणं वाटलं नाही. नाही म्हणले, मी फक्त रामाचं स्मरण केलं, बाकी काही नाही. केवढा ठाईंच्या ठाई असे आम्हाला का दिसत नाही? तेवढी आम्ही तयारी केली नाही. बरं, तयारी अवघड नाही. कोणती एक गोष्ट एकदम होत नाही. बघा विचार करू. दृष्टांत तो पटेलाचा. आपण ज्या विश्वात राहतोय तिथं काय आपली बिरदावळी आहे? बघा विचार करून. जी नको आहे ती बिरदावळी आहे. काय बिरदावळी आहे? संचयात समृद्धी ही ऐक नाही बिरदावळी. मी काम सांगतो तेवढं करा. एक डबा घ्या, त्याच्यात आज 1, उद्या 2, परवा दिवशी 4, चौथ्या दिवशी 8, असं एक महिनाभर करा. काय टाकायचं? पैसे जे ठरवाल ते. आज 1, उद्या 2, परवा दिवशी 4, असं एक महिनाभर करायचं. किती जमले ते मोजल्यावर आपल्यालाच कळेल मी एवढा संचय करू शकलो. मग तसं नाम घ्या ना रोज थोडं. किती होईल? ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, अरे पुण्याची गणना कोण करी? ते पुण्य किती आहे त्याची बेरीज होऊ शकत नाही. मग तो दिसेल का नाही? तो आम्हाला सोडून जातही नाही. फक्त आम्ही करत नाही म्हणून दिसत नाही. ते ज्ञानेश्वर महाराजांना सांगतायत की ठाईच्या ठाई असे. पण काय होतंय? पण जवळ असू नाही ठाईंच्या ठाई असे, पाहता न दिसे मनाच्या दारसे एक होय. तर पण मनाची धारणा एक संग म्हणजे धारणा करायची म्हणजे काय करायचे? मनात जे संकल्प विकल्प आहे ते काढायचे. बरं, संकल्पाचा आणि आमचा इतक्या जवळचा संबंध आहे, नाता आहे असं नाथ महाराज म्हणतात. विकल्प नवर्याचा सोडियेला संग, काम क्रोध हे जोडियेले मांग, केला मोकळा मार्ग सुरंग, ऐचा जोगवा मागे, असं म्हणतात ना. विकल्प घालवता येणं महाकठीण आहे, पण प्रयत्न केला तर घालवता येतोय. आमच्या आधीपासून आहे का आमचा देह झाल्यावर आहे? ते झाल्यावर येऊन बसलाय. साधनेमध्ये येतो का नाही? जप करता क्षीण येतो, राम त्याचे अंतर पाहतो, विकल्पांतरी प्रवेशतो, परी डळू नको मेरू जायचा, समर्थ म्हणतात. मग विकल्प काय येतो? मी एवढं केलं, मला काय मिळालं? उत्तर आहे शून्यच मिळणार, कारण मी केली ही जाणीव आहे ना. तू करता एक राम म्हण की,
राम करता म्हणसी सर्व सुख पावसी म्हणतात समोर. मी करता म्हणशी दुःख प्राप्त होईल. मग करता तो आहे, आम्ही काही करू शकत नाही असं तुकोबाराय म्हणतात. चाले हे शरीर कोणाची ये सत्ते, कोण बोलविते हरिवीर. दे कवी ऐकवी एक नारायण, तयाचे भजन चुको नये. मी चालतो डोळ्याने बघतो, ध्वनी परिचतो, कानी पदी चालतो सुभाषकर म्हणते. आम्ही झोपू शकू, उठणं आमच्या हातात नाही. मग ती सत्ता आम्ही कधी जाणणार? बघा, विचार करू. ती जाणण्यासाठी तर हा मार्ग आहे. ठाईंच्या ठाई असे संत कुठेही शोधायला गेलेले नाहीत. तुकोबाराय म्हणतात, कशाची जावे दूर माझे येथेची पंढरपूर. अणुरेणू व्यापक विठ्ठल अवघा काय म्हणावा दूर. अणुरेणू व्याप्त आहे, मग दूर कशाला निघावत म्हणली. मग ज्याला जवळचा दिसणार नाही त्याला लांबचा काय दिसणार. देव जवळी अंतरी भेटी नाही जन्मभरी. मूर्ती त्रैलोक्य संचली दृष्टी विश्वाची चुकली. भाग्य आले संतजन झाले देवाचे दर्शन. रामदासी योग झाला देही देव प्रगटाला समर्थ म्हणतायत. इतक्या सन्निध आहे. शास्त्रकार म्हणतायत भगवंताच्या इतकी जवळ दुसरी कोणती वस्तू नाही, इतका जवळ आहे. पण आम्हाला दिसतोय नाही, कारण आमची पाण्याची ज्ञानदृष्टी नाही. इतक्या ठाईंच्या ठाई असे पण आम्हाला दिसत नाही. पाहता न दिसे. पण कसं आहे, मनाच्या आधारचे एक होय. म्हणजे काय होईल? मनाची धारणा एके ठिकाणी ठेवलं की ब्रह्म दिसायला अवघड नाही. एवढंच सांगतो, ब्रह्म दिसू शकते. कोणी म्हणेल कशावरून? दृष्टांत ज्ञानेश्वर महाराजांनी हरिपाठामध्ये सांगितले. हातामध्ये आवळा ठेवलाय, तेवढा सोपा दृष्टांत. अद्वैत सिद्धांत नाही त्याच्यात. हातात आवळा ठेवलाय की नाही? आवळा पाहण्यासाठी आरशाची गरज आहे का डोळ्याची गरज आहे? करतळी आवळे तैसा हरी, असं माऊली हरिपाठामध्ये म्हणते. मग आम्हाला का भेटत नाही? पुढचं चरण आहे, पारियाचा रवा घेता भूमीवरी यत्न परोपरी साधनच नाहीसे. पारा बाटलीत भरलाय तोपर्यंत कुठेही नेता येतो. खाली सांडल्यावर गोळा करणं जसं अवघड आहे तसं साधन पाहिजे ना. नित्यनियमानं करीत राहा. आमची बाकीची सगळं कामं ठरलेली असतात का नाही, मग त्याच्यासाठी भगवंताला एक 5 मिनटं दे. माऊली म्हणते, यया आठा प्राजा पहारा माझारी दे तुझा आई मोटके निमिषभरी. थोडा दे म्हणले वेळ, एक निमिष दे. मनुष्य तासभर देईल पण एक निमिष देत नाही. कारण ज्या निमिषामध्ये देहाचा मनाचा आणि प्राणाचा विसर व्हायला पाहिजे. मग ते कधी होईल? करत राहिला तर. मग ज्या वेळेला एक कृती सुरू होईल, अवघड आहे. आमच्या बाकीच्या कर्मामध्ये एक काम कर की, कारण ज्यानं आम्हाला येणारा देह दिला आहे त्याचे एकदा तरी दिवसातनं थँक मानले पाहिजे. त्यांनी जेणे नरतून दिजली तुझला त्याला विस्मरसी. उदर किती भरसी घेता नाम काय मरसी. व्यवहाराच्या शिष्टाई तू श्रेष्ठा पुढे करसी. बाईलेच्या माकडा रे सांग कसा तरसी, असं म्हणतात समर्थ. मग आमचं काम केवढं सोपं आहे बघा, विचार करून. मग कधी होईल? दृष्टांत सांगतो मी. सगळेजण पहाटे तिथं समाधीची अभिषेक चाललेले बघायला बरेच लोक. प्रश्न विचारतो, आता ते दिसत नाही आहे कारण त्याच्यावर 2दा वज्रलेप झालाय. पण त्या समाधीला एक रेग आहे, भेग आहे. कशासाठी आहे माहीत आहे? या कल्याण स्वामीसाठी आहे. मग आम्ही बघितली ती. मग आम्ही काय बघितलं? तिथं पाणी पडतं बघितलं का पंचामृत पडतंय ते बघितलं? अरे समर्थ आमच्यासाठी बसलेले आहेत.
बघा विचार करू. सह्याद्री गिरीचा विभाग विलसे, श्लोक काढून बघा. तो रामदास इथं आमच्यासाठी आहे, पण आम्ही तळमळीनं त्याला हाक मारली पाहिजे. जोपर्यंत हाक मारत नाही तोपर्यंत आम्हाला दर्शन देत नाही आहे. आणि म्हणून तर ज्यावेळेला 5 दिवसामध्ये समर्थांना रामरायानं दर्शन दिलं, त्यावेळेला रामरायाला काय म्हणले समर्थ, की रामराया सज्जन गडावर आहे, त्याला दर्शन देत जा. आता प्रभू आहे तो म्हणला देईन, एक अट आहे म्हणली, 12 वर्ष जर कोणी गड खाली उतरला नाही तर त्याला दर्शन देईन. बघा विचार करून. तसं दर्शन फक्त आत्तापर्यंत भगवान श्रीधर स्वामींना दिलं. आणि श्रीधर स्वामींना अनुग्रह कुठं दिला लोकांना जागा माहीत आहे. बघा विचार करून. त्या जागेवरनं आम्ही पाय ठेवून येतोय रोज, पण जागा तर माहीत नाही आम्हाला. सांगून ठेवतो कुठं आहे ती. म्हणून मी त्या रस्त्यावरनं कधी येत नाही. माझा पाय माझ्या सद्गुरूवर नाही ठेवायचा. पाठीवर पाय ठेवू काय. ज्या वेळेला समर्थांचं दर्शन मागच्या गुहेतनं येतो की नाही, ती शेवटची पायरी आहे की नाही, जिथं आता पायरी काढून संगमरवरी फरशी पडली, तिथं समर्थाने दर्शन दिले आणि तिथंच अनुग्रह दिला आहे. मग तिथं आम्ही पाय ठेवून येणार. अरे केवढी आमच्यासाठी पवित्र जागा आहे ती, की जिथं तिथं नतमस्तक झाला देह पवित्र व्हायला पाहिजे. पण आम्ही नाही आहे, तिथनंच येतो पाय ठेवून. का आम्हाला कळलेलं नाही. कळे ते ना कळे, वळे ते ना वळे, वळे ते ना वळे गुरुविणे, असं समर्थ म्हणतायत, नाथ महाराज म्हणतात. मग कधी होईल. त्यांना फक्त एक काम आमच्या हातात आहे. तद्वृद्धी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानिनाम तत्वदर्शिना. त्यांच्याकडनं तो मार्ग मिळवा तरी उपदेश प्राप्त होतोय. त्या उपदेशा फक्त करीत राहा. पण महा अवघड आहे. बघा विचार करून. मी स्पष्ट कारण अधिकारावर आहे म्हणून सांगतो. आमच्या गडावर जेवढी माणसं आहेत त्यांच्या तोंडावर सांगतो, त्यातला एक जणही उपासना करत नाही. गडावर आहे उपासना करतात. दाखवावं एक जण तरी की खोलीत बसलाय आणि त्याने 1 तासभर साधना केली आहे, एक जणही तुम्हाला भेटणार नाही. काही लोकांच्या खोलीत TV होते पूर्वी, आता ते काढून टाकावं लागेल शेवटी. नाही का, तर फक्त 2 वेळा याची तयारी आणि खोलीत जाऊन आराम करणे. अरे आपण कशासाठी सर्वसंग परित्याग केला. त्या समर्थांची कृपा व्हावी आणि नरदेहाची खरी इति कर्तव्यता व्हावी म्हणून. मग तो आम्हाला दाखवायला तयार आहे की आमच्यासाठी उभा आहे. करतर छाप कमल दल लोचन ठाये भय रणवीर तुलसीदास प्रभू आस चरण पर नयन न झरपित नीर. कबीर महाराज आले तुमच्यासाठी उभा आहे म्हणतात तुलसीदास महाराज. फक्त ज्या पायावर मस्तक ठेव की नम्रतेनं. बघा तो कायम हसतमुख आहे की नाही राम. आणि तो बसवताना सुद्धा मजा केली. इकडं आईसाहेब आहे, तिकडं लक्ष्मण आहे, इकडं मारुती आहे, इकडं समर्थ आहे, पण समोर बसला की फक्त रामच दिसतो. मग तो राम आमच्या ज्ञानात कधी स्थिर होईल. ज्यावेळेला आम्हाला सांगितलेलं थोडं काम, जो देहात तो राम दिसतोय मला. मारुत राजाला दिसला का नाही. आईसाहेबाने विचारल्यावर देखी आला हनुमान म्यावो देखी आला हनुमान राम पदाभुज मस्तक ठेवून नम्र करी हनुमान. हृदयात दिसला सीतामाईला हृदय काढल्यावर. मग आमच्या हृदयात तो बघता येईल का नाही. हृदयामध्ये मी रामू असता सर्व सुखासी रामू असं म्हणतायत समर्थ ज्ञानेश्वर महाराज. का दिसणार नाही. आम्ही त्या दृष्टीनं 8 तास धरून आत बघण्याची तयारी केलेली नाही. मग या दृष्टीचा बदल अखंड नामचिंतना होतोय. पण कसं आहे, जोपर्यंत संकल्प आणि विकल्प घालवलेले नाही तोपर्यंत ब्रह्म एकवण फार अवघड आहे. ब्रह्म आहे सर्व व्याप, शोधायला जावं लागत नाही. आणि प्रश्न आहे, शोधून आज मी तिपर्यंत किती जणांना देव दिसला हो. कबीर महाराज म्हणतात
तुम्ही कुठेही जा, काय दिसेल? जहा देखे वहा पाणी और पत्थर. दगडाच्या इमारती आहेत, नद्या वाहत आहेत. हा एक जिवंत दगड बुचकळतो, देव सोडतो, दगड परत आणतो, बाकी काही नाही. संत गेलेले नाहीत. सावतामाळी महाराज म्हणत आहेत, तो कुठं का असं ना वैकुंठीच्या कोणातमध्ये, पण नाम ते गावोनी नाचुरंगी. वैकुंठीचा देव आणूया कीर्तनी, नाम ते गावोनी नाचुरंगी. सुखाचा सोहळा नित्य ही दिवाळी, प्रेमे वनमाळी चित्ती धरू. सावता म्हणे ऐसा भक्ती मार्ग धरा. तो कुठं का असं ना तो हजर होतोय, कारण त्याला भक्तराज प्रिय आहे. म्हणून गीतेमध्ये काय सांगितले? नाम वसामी वैकुंठे योगिना मृदद्रव मद भक्ता यत्र गायंती तत्र तिष्ठामी नारद. याला एक पुराणात कथा आहे, तेवढी सांगतो. एका जंगलामध्ये एक योगी पुरुष योग करत बसला होता, आणि त्याच वेळा दुसऱ्या काही अंतरावर एक नामधारक नाम घेत बसला होता. आणि काही कारणानं नारद महर्षींची खाली आली होती स्वाई. भगवत काही काम होतं म्हणून, आणि ते काम झाल्यावर निघाले. ते जाताना त्या जंगलात निघाले. त्या योगी पुरुषांना आगत स्वागत केलं, आपल्या जागेवर बसवलं. म्हणले, महाराज आता इथनं आपण कुठं जाणार? म्हणले, वैकुंठाला. म्हणले, एक काम करा, माझा प्रश्न विचाराल भगवंताला? म्हणले, विचारेन. काय? मला मुक्ती कधी आहे? म्हणले, बरं विचारेन. काही वेळ बसले, पुढं निघाले. या नामधारकांना हाक मारली, आगत स्वागत झालं. म्हणले, महाराज इथनं आपण आता कुठं जाणार? म्हणले, वैकुंठाला. मग भगवंताला विचारा, मला मुक्ती कधी आहे? म्हणले, बरं. महाराज गेले, काम वगैरे जात, तिथं काय काम होतं ते सांगितलं. त्या नारदांच्या लक्षात आलं की देवा असे असे दोन भक्त गाठ पडले, एक योगी आहे, एक नामधारक आहे. यानं विचारलं मला मुक्ती किती, त्यानं विचारलं मला मुक्ती किती. भगवान म्हणले, बघ तो योगी पुरुष आहे ना, त्याला सांग 4 युग अवकाश आहे. आणि जो झाडाखाली बसलाय का नाही नामधारक, त्याला म्हणावं झाडाला जेवढी पानं आहेत तेवढी युग लागणार तुला. बरं. काही पुढं 5-6 महिन्यांनी येणं भाग पडलं. ते आले, काम चालतात त्या जंगलातनं निघाले. या योगी पुरुषांना आगत स्वागत केलं. म्हणले, महाराज प्रश्न विचारला? म्हणले, विचारला. म्हणले, काय सांगितलं? भगवंतानं सांगितलं तुला 4 युग आहेत. तो म्हणला, जो खाली बसला तो उठायलाच तयार नाही. नारदांची पंचायत झाली. ते म्हणले, हा 4 म्हणल्यावर जे बसला त्याला जर सांगितलं त्याची तयारी मलाच करायला लागायची. पण आता भगवत आज्ञा आहे. गेले. म्हणले, महाराज काय? म्हणले, विचारलं. आणि भीत नारदाने सांगितले, बघ तू ज्या झाडावर बसलायस ना, झाडाखाली, त्या झाडाला जेवढी पानं आहेत तेवढी युगा. ते म्हणल्यावर हा जोरात आनंदानं नाचायलाच लागला. एवढ्याच भगवान पुष्पक विमान घेऊन आले आणि याला घेऊन निघाले, नारदाला त्या नामधारकाला. नारदाने विचारलं, देवा हा भेदभाव का? नारद म्हणले, भगवान म्हणले, भेदभाव नाही. याची काय अवस्था झाली आहे, याची जायची वेळ आली. त्याला आनंद का झाला? इतकी मला नाम घ्यायला मिळणार, त्यामुळं तो आत्ताच मुक्त आहे. मग आमचा किती काळ शिल्लक आहे महाराज? आम्हाला मुक्त होता येणार नाही. ठाईच्या ठाई असे पाहता मना नसे, मनाच्या आधाराचे एक होय ब्रह्म दुसरीकडे नाही. मला तुम्ही बसला, डोळे झाकून बसला की तुम्हाला ब्रह्म दिसलं पाहिजे, इतकं जवळ आहे. पण त्यासाठी केलं काय पाहिजे? करीत राहिलं पाहिजे. किती? एकट एकले वायाची पैगुपरे. ते व्याप्त आहे महाराज, कारण त्याला हे काम करायचं आहे की नाही. मग त्याला एके ठिकाणी बसून कसं चालले? एवढी सृष्टी चालवायची आहे, प्रत्येकात तो आहे. मग त्या प्रत्येकात वेगळा नाही आहे, वेगळी. सुभाषितकार म्हणत आहेत
यथा च मृद्भाण्डमनेकरूपं सुवर्णमेकं बहुभूषणानि शरीरभेद परमार्थिक. दोन पहिलं शेवटचं चरण झालं. सुवर्णकार नानाच्या सोन्याच्या अनेक वस्तू करीत असतो. आकार निरनिराळा असतो. सोनं एक असतं का दोन? सोनं एक असतं. आकार बिन. गाय काळ्या रंगाची असते, पांढऱ्या रंगाची असते, धवळ्या रंगाची असते. गाईच्या रंगाप्रमाणे दूध असतं, दूध एका रंगाचं असतं. तसं सुवर्णकाराने वस्तू केल्या, कुंभारानं अनेक वस्तू बनवल्या, नावं निरनिराळी आहेत, पण त्यातली माती वेगळी नसती. तसं सर्व व्याप्त भगवान असतो, पण तो एकच असतो, एवढ्या ठिकाणी व्यापलेला असतो. त्याला जाणणं काम आहे आमचं आहे. याला रामकृष्ण परमहंसांनी दृष्टांत सांगितलं आहे. घरात कर्ता मनुष्य एक असतो, त्याला मुलगा बाबा म्हणतो, पुतण्या काका म्हणतो, बादचा मामा म्हणतो, कोणी रावसाहेब म्हणतात, कोणी नानासाहेब म्हणतात. व्यक्ती किती असतात? व्यक्ती एकच असते, नावं निरनिराळे. तसं परब्रह्मस्वरूप एक आहे. फक्त परब्रह्मस्वरूपाला जाणण्याचं ज्ञान मिळवलं, बाकी सगळं संपतं. मूळ स्वरूपाची अनुभूती होती. ती कुठं आहे? वाया गुंफलेली आहे. का गुंफलेली आहे? प्रत्येकाची पाहण्याची आणि लालसेची इच्छा वेगळी असते, म्हणून तो त्या स्वरूपात असतो. पण त्याला मूळ न जाणता आल्या कारणानं मूळ परब्रह्म कसा आहे याची अनुभूती नसती, आणि त्यामुळं तो दुःखी कष्ट होतो. अरे मला देव दिसला नाही. देव आहे. देव कुठं आहे म्हणणारीच माणसं आहेत, देव दाखव म्हणणारी नाहीत. ज्ञानेश्वर महाराज सांगतात, अरे कसे बोटाने दाखवू तुला, पा अनुभव गुरुच्या मुला, नको सोड देठीच्या मुळा, सोड अंजुळ्या पुऱ्या कुळा, किती पाहसील पाहते तुझ्यामध्ये तिचं ते इतकं स्वरूप आहे. कारण बोट हेही ब्रह्म, निर्देश तिकडेही ब्रह्म, बोटावरही ब्रह्म. मुक्ताबाई म्हणतात, ब्रह्म दिसे उघडे जगामध्ये, ब्रह्म दिसे उघडे. सगळीकडे व्याप्त आहे. दगड धोंडे वृक्ष वल्ली सगळ्यात आहे. तो आहे म्हणून आम्ही उभे आहोत. तो जर त्यातनं गेला तर उभा राहतोय. ते झाड असो अगर देह असो पडतो खाली. ते चैतन्य खेळतं म्हणून आहे. त्या चैतन्याचा आविष्कार अनुभूती घेणं तुमच्या हाती. उघडून चैतन्याची पेटी तुरिया पहारे, पंढरीशी कोणीतरी या रे, विठोबा पहारे. देहातली चैतन्याची पेटी उघडा, म्हणजे जीवनमुक्ताच्या पंढरीत असलेला परब्रह्म अनुभवताचा. इतक्या तो सन्निध आहे. पण त्यासाठी काय हवं? त्यासाठी एकच आहे. एकमेवा द्वितीयम ब्रह्म असणारं एक ज्याच्यामध्ये आहे, त्याच्याशी समरस होणं हे काम आमचं आहे. मग समरस होणं अवघड आहे का सोपं आहे? समरस होणं महासोपं आहे. त्याला एक दृष्टांत सांगितलं सुभाषितकाराने. शिलंगणाचा दिवस होता आणि राजा हत्तीवरनं निघाला होता. आता राजा म्हटल्यावर मागं पुढं लवाजमा शिलंगणाला निघाले. तो त्याच वेळेला रस्त्यावरनं एक घिसाडी शस्त्राला पाणी पाजत होता. शस्त्राला पाणी पाजणं हे महा अवघड आहे. कारण कमी पाजलं तर ते शस्त्र वागतं, जास्त पाजलं तर तुकडा पडतो. म्हणजे ती एक फार उत्तम कला आहे. तिथं एक ताणता असावी लागते. तो रजक त्याला म्हणतात. तो पाणी पाजत होता आणि एवढ्यात त्याच्या दुकानावरनं ती मिरवणूक गेली, तरी याचं लक्ष त्याच्याकडंच. पुढं 5-10 मिनिटानं एक शिपाई पळत आला आणि त्यानं याला विचारलं, काय रे, राजाची मिरवणूक या रस्त्यानं गेली? यानं विचारलं, गेली म्हणजे किती एकतानता असेल? एक क्षुल्लक कारणासाठी एकतानता. अरे मग त्रैलोक्याधीश भगवान बघायचे आहे, त्याच्या नामाकडे केवढी एकतानता हवी. द्वादशमकरीत तुला सांगतो आता, ऐक ऐक पंडुकुमार पूर्ण ती कथा. ब्रह्म हवीर ब्रह्मार्पण अग्नितमा, ब्रह्म कर्म म्हणती तया एकतानता.
ब्रह्मकर्म ही एक ताणता आहे, तशी नामस्मरण ही एक ताणता आहे. त्या एक ताणतेसाठी समर्थ झाला की तो परमात्मा आमच्या समोर आहे. होऊ शकेल की नाही? होते, बघा विचार करून. पण त्यासाठी अंतरंगामध्ये पूर्ण आवड असावी लागते. आवडीने भावे हरिनाम घेसी, तुझी चिंता त्यासी सर्व आहे. कुणी असो. त्याला एक रामायणातला दृष्टांत सांगतो. जंगलातनं ज्या वेळेला निघाले त्यावेळेला सीतामाईला तहान लागली. आता घनदाट जंगल, पाणी कुठं शोधायचं? तो त्याच वेळेला एक मोर पळत निघाला होता. प्रभू रामचंद्राने त्याला हाक मारली, म्हणजे बाबा रे, तू विहंग मास, तेव्हा पाणी तुला दिसते कुठं बघ. तो म्हणला, प्रभो मी झाडाच्या वरनं जाणार, तुम्हाला खालनं कसं दाखवू? तेही खरंय म्हणली. पण त्या मोरांना विचार केला, अरे आज माझं भाग्य आहे, मला रामाची सेवा करायला मिळते आणि राम बघायला मिळणार. कारण पहिल्यांदा होईतलं पण जाताना बघायला मिळणार. म्हणून त्यानं काय सांगितलं, प्रभो एक काम करतो म्हणली, मी जाताना एक 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 पीस खाली टाकत जातो, त्या पिसाच्या संगतीनं तुम्ही या. बरं म्हणजे फार लांब होतो. हा एक एक टाकत निघाला, अंगावरची सगळी पिसं निघाली, पण रक्त बंबाळ झालं आणि तो तलावाच्या शेजारी येऊन खाली पडला. तेवढ्यात प्रभू रामचंद्र आले. प्रभू रामचंद्राचे डोळे पाणावले, अरे माझ्यासाठी ना आपलं जीवदान दिलं. त्या मयुराचं मुंडकं आपल्या मांडीवर घेतलं प्रभूने. केवढा भाग्यशाली असेल मला. त्याच्या पाठीवरनं हात फिरवला. प्रभूंनी सांगितलं, अरे माझ्यासाठी एवढं काम केलंस. तो म्हणला, प्रभू माझं भाग्य आहे, तुझ्या डोळ्यात, माझ्या डोळ्यात तुझं स्वरूप साठवत साठवत मला माझा प्राण घालवता आला. प्रभूने सांगितले, बघ मी या जन्मात काही नियम पाळलेत, पण पुढच्या जन्मी तुझी अखंड आठवण मी ठेवीन. म्हणून कृष्णावतारामध्ये भगवंताच्या डोक्यावर मोरपीस काय त्याची आठवण आहे. अरे माझा भक्तराज येतो, मग एवढी आमची भगवान आठवण ठेवतो. आम्ही काय काम करायला पाहिजे? फक्त त्याचं नाव. ते मामा सांगते, ठाईंच्या ठाई असे पाहता न दिसे, मनाच्या दारसे एक होय. पुढच्या 2 चरणाचा विषय उद्याच्या शेवटच्या प्रवचनामध्ये होईल. बरं. पुंडलिक वरदेव हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम.